रामेश्वर पावनाईला वंदन करून आज इथे सर्व जे शिवसैनिक शिवप्रेमी जमलेले आहेत यांच्या माध्यमातून सोनाली आडीगावकर ह्या आमच्या जिल्हा परिषदेच्या माझ्या माहितीप्रमाणे उमेदवार असून ह्या जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत असं आज मी रामेश्वर साक्षी जाहीर केला की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या जिल्हा परिषद केव्हाच जाऊन पोचलेले आहेत, विराजमान झालेले आहेत. तर या बहुसंख्येने त्याला निवडून देणे आपलं कर्तव्य आहे आणि या कर्तव्याला अनुसरून किर्लोस गावाच्या वतीने मी ग्वाही देतो. किर्लोस गावात धनुष्य बाण या निशाणीला होणारं मतदान 100% असेल. कारण आम्ही उमेदवार कोण ह्या यापेक्षा निशाणी काय आहे कोणाचे विचार लोकांपर्यंत पोचवायचे याचा परिपूर्ण विचार केला आहे. किर्लोस गावामध्ये सर्व जे तरुण वर्ग आहेत, आता आम्ही बाळाला नसतील आम्ही असो, हे आता 50 लावून 60कडे मार्गक्रमण करत असणार, पण तरुण पिढीवर जो आम्ही विश्वास दाखवला आणि तरुण पिढी ज्या तन्मयतेने, ज्या श्रद्धेने, ज्या सद्भावनेने ह्या प्रचार कार्यात झोकून देऊन काम करते, त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे हे इलेक्शन नाही, हे सिलेक्शन तर रामेश्वराने केलेलंच आहे. आणि आपण इलेक्शन म्हणत असून त्या समोर उमेदवार आहे असं आम्हाला काही दिसत नाही. काही जण सहानुभूतीच्या लाटेवर आरोळून विश्वाची सफर करण्याची स्वप्न बघतायत. त्यांची सर्व स्वप्न धुळीला मिळवून येत्या 8 तारखेदिवशी गुलाल उधळणार तो आम्ही धनुष्यबाण घेऊनच होता. माफ करा, 9 तारीख जो गुलाल उधळणार तो आम्हीच उधळणार आहे. आम्ही ह्या गुलाल उधळतेवेळी सर्व त्याचे साक्षीदार आहेत, सर्व लहान थोर मंडळी ज्या तन्मयतेने, ज्या श्रद्धेने. प्रत्येक जणाला असं वाटतंय की उमेदवार मी स्वतः आहे. प्रत्येक जण स्वतः उमेदवार म्हणून या प्रचाराच्या रणधुमाळीत उतरलेला आहे. तो विजयी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आमच्या किर्लोस गावातील सर्व तरुण मंडळी, त्या मला विनोद भावे असतील, सुनील गाडीगावकर असतील, म्हणजे आमच्या किर्लोस गावचे, ह्या सर्वांनी ज्या तन्मयतेने काम करतात, बुद्धी चातुर्याचा योग्य प्रकारे वापर करून निवडून आणणे एकच ध्येय आहे. आम्हाला समोर विरोधक दिसत नाही जे स्वतःला स्वतः म्हणवतात. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं, तुझे हे आप्त स्वकीय काय म्हणू नकोस. आप्त स्वकीय जर त्यांना तू म्हणून त्यांना कवटाळत जर राहिला असता तर ते तुझ्या बरोबर असले असते. आज आपल्या बरोबर नाहीत, ते आपल्या समोर आहेत. त्या सर्वांचा निष्पात करून धनुष्यबाण ही निशाणी किंवा बटन दाबून सर्वांना विजयी करणे आमचं कर्तव्य आहे आणि आमच्या कर्तव्याला अनुसार आम्ही सर्व करणारच आहोत. मी श्रीदेव रामेश्वर पावनादेवीच्या पाशी तुमच्या सर्वांच्या वतीने नतमस्तक होऊन संभ्रम आहे तो संभ्रम दूर करून फक्त ज्यावेळी आपण मतदान करण्याचा पवित्र हेतू पूर्ण करण्यासाठी मतदान केंद्रात जाऊ त्यावेळी आम्हाला एकच लक्ष दिसेल आणि ते म्हणजे धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण.